जे महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या समोर देखील त्यांनी आज धरणे आंदोलन केलेले आहे। आपल्या सोबत हे कर्मचारी आहेत। दादा काय सांगाल आज आपण आंदोलन सुरू केलेलं आहे, काय काय मागण्या आहेत प्रमुख? आमच्या जे लिपिक संवर्गाचं जे नामकरण आहे ते नामकरण झालं पाहिजेत आणि पदोन्नतीचे स्तर कमी झाले पाहिजेत। लिपिक संवर्गामध्ये जे पदोन्नतीचे स्तर आहेत ते पहिल्यांदा कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक आणि प्रशासन अधिकारी असे असतात, तर ते वेतनाचे स्तर कमी झाले पाहिजेत। आणि आम्हाला जे 16 तारखेपासून जे आमचं आंदोलन होतं, काळ्या फिटी लावून काम करत होतो आम्ही, तर ते आज 23 फेब्रुवारीपासून आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं करणार आहोत। आज आपण आंदोलनामध्ये सहभागी झालात, नेमकं कुठले कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत? यामध्ये पूर्ण लिपिक वर्गीय सर्व कर्मचारी आहेत। त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, यामध्ये सर्व लिपिक वर्गीय संपर्क सहभागी आहेत। या ठिकाणी फलक देखील लावण्यात आलेले आहेत। आपण पदोन्नती स्तर कमी झालाच पाहिजेत, वेतन त्रुटी झाली पाहिजेत। नेमकं या मागण्या नेमकं कधीपासून आपल्या आहेत? सर, आम्हाला 4थ्या वेतन आयोगापासून आमचा अन्याय चालू आहे। 4थ्या वेतन आयोगामध्ये ग्रामसेवक, शिक्षक, आम्ही ट्रेसर हे सर्व एकाच वेतन श्रेणीमध्ये होतो, पण जसजसे वेतन आयोग बदल झाले तसतसे आम्हाला त्याच्यामध्ये आमचे वेतन कमी होत गेले आणि त्यांचे वेतन वाढत गेले। आमची एकच मागणी आहे की त्यांच्याप्रमाणे आम्हाला समान वेतन 4थ्या 3ऱ्या वेतनामध्ये लागू व्हावं। या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी या संस्थेचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल, आज जे आपण आंदोलन सुरू केलेलं आहे, नेमकं कुठं आंदोलन आहे? आज आपल्या हिंगोलीमध्ये देखील सुरू आहे, काय मागण्या आहेत? जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन काम बंद आंदोलन सुरू आहे। संघटनेच्या वतीनं प्रमुख 4 मागण्या होत्या। त्याच्यामध्ये सुरुवातीचे वेतन त्रुटी दूर करणे, त्याच्यानंतर पदोन्नतीमध्ये स्तर कमी करणे, नामकरण पदाचं नामकरण करणे आणि चौथी आहे जशा तशी जुनी पेन्शन लागू करणे। 4थ्या वेतन आयोगापासून लिपिक वर्गीय बांधवावरती ह्याच्या 4थ्या वेतन आयोगामध्ये ग्रामसेवक, तलाठी व ट्रेसर यांच्या आणि लिपिक यांच्या वेतन श्रेण्या समकक्ष होत्या, परंतु पुढील वेतन आयोगाने आमच्या वेतन श्रेण्या कमी केल्या व बाकीच्या सर्व सुधारित झाल्या वाढल्या। तरी आमची प्रमुख मागणी आहे की तलाठी ग्रामसेवक प्रमाणे त्यांच्या जशा वेतन श्रेण्या सुधारल्या तशा आमच्या वेतन श्रेण्या सुधारण्यात याव्यात। फुल्लर समितीने 31/12/2024 रोजी एक अहवाल सादर केलेला आहे। त्या अहवालामध्ये आमच्या वेतन श्रेण्या सुधारित करण्यात आलेल्या नाहीत, तरी आमच्या वेतन श्रेण्या सुधारित करण्यात याव्यात अशी आमची प्रमुख मागणी आहे। या आंदोलनात किती कर्मचारी सहभागी झालेले आहेत? या आंदोलनामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत लिपिक वर्गीय संवर्ग व इतर सर्व विभागामध्ये तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयामध्ये सर्व कर्मचारी जवळपास 500च्या जवळपास कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी महिला आंदोलक देखील सहभागी आहेत। ताई, काय मला सांगा, आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहात, काय नेमक्या भावना आहेत? नाही, आम्हाला वेतन स्तर आमचा खूप कमी आहे आणि जुनी पेन्शन पण नाही, ते व्हायलाच पाहिजे। तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत आमच्या ह्या मागण्या कळवायला पाहिजे तुम्ही। ही विनंती आहे शासनाला पण आणि तुम्हाला पण। आणि आमचं जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन स्वीकारणार आहोत। निश्चितच या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे, या काम बंद आंदोलन चालू आहे आणि ह्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन आमचं सुरू राहणार असल्याचं या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।